समतेच्या चळवळी, कामगार, अस्पृश्य स्त्रिया. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. संयुक्त गट ब 2019 मधला प्रश्न. पर्याय भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, हरिभाऊ चव्हाण, मग डोंगरे. उत्तर भास्करराव जाधव. 1. सत्यशोधक चळवळ व शाहू महाराज. महात्मा फुले व त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा विचार महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम शाहू राजांनी केले. 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली व त्याचे अध्यक्ष भास्करराव जाधव यांना करण्यात आले. यात इसवी सन 1913 पर्यंत 150 सभासद झाले. पदाधिकारी महादेव डोंगरे, हरिभाऊ चव्हाण, भास्करराव जाधव, विठ्ठल डोने. कोल्हापूरच्या सत्यशोधक समाजाच्या शाखेसाठी शाहू राजांनी गंगा वेशीत 4 गुंठे मोफत जागा दिली. पण शाहू हे सत्यशोधक चळवळीशी पूर्णपणे समरस कधीच झाले नाहीत. कोल्हापूर सत्यशोधक समाज 11 जानेवारी 1911 स्थापन. अध्यक्ष कायमस्वरूपी भास्करराव जाधव, उपाध्यक्ष अण्णासाहेब लट्टे, कार्यवाहक हरिभाऊ चव्हाण. पहिली परिषद 17 एप्रिल 1911 पुणे. दुसरी परिषद एप्रिल 1912 नाशिक. सन 1916 मध्ये निपाणी येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरून त्यात महाराष्ट्राचे उपदेशक म्हणून वालचंद्र रामचंद्र कोठारे यांना नेमण्यात आले. घरचा पुरोहित भास्करराव जाधव यांचे पुस्तक. डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत. संयुक्त गट 2019 मधील प्रश्न. पर्याय पंडिता रमाबाई, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे. उत्तर आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. शारदा सदन स्थापना 11 मार्च 1889 मुंबई या ठिकाणी. 1890 पुणे येथे शाखा स्थापन. संस्थापक पंडिता रमाबाई. शारदा सदन व विधवा आश्रमाची पहिली विद्यार्थिनी बाया कर्वे आनंदीबाई कर्वे होत. धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी. आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन महर्षी कर्वेच्या सहकार्याने रमाबाई असोसिएशन काढले. बालविवाहावर लादलेले वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिला. संयुक्त गट ब 2019 मधील प्रश्न. बहिरामजी मलबारी, बाळशास्त्री जांभेकर, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे. उत्तर आहे बहिरामजी मलबारी. बहिरामजी मलबारी 1853 ते 1912. जन्म 1853, गुजरात, बडोदा, पारशी कुटुंबात. कार्य बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक आणि विधवा विवाहाचे समर्थक यावर लेख लिहिले. ग्रंथ गुजरात आणि गुजरातीज, नीती विनोद. वृत्तपत्र इंडियन स्पेक्ट्रट, साप्ताहिक. दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकेत लेखन केले. मराठवाड्यातील पाथरी गावचे देवदास कांबळे हे डॅश डॅशचे पुढारी होते. कंबाईन सी 2018चा प्रश्न. उत्तर 2 मातंग समाजाचे होते. पर्याय महार समाज, मातंग समाज, माथाडी समाज, माळकरी समाज. मातंग समाज. मराठवाड्यातील पाथरी गावचे देवदास कांबळे हे मातंग समाजाचे पुढारी आहेत. खाकसार म्हणजे डॅश डॅश होय. कंबाईन सी 2018 मधला प्रश्न. मुसलमानांची लढाऊ संघटना, हिंदूंची लढाऊ संघटना, शिखांची लढाऊ संघटना, कचार गुरख्यांची लढाऊ संघटना. उत्तर आहे मुसलमानांची लढाऊ संघटना. 1. खाकसार ही मुसलमानांची लढाऊ संघटना आहे. संस्थापक इनायतुल्ला खान उर्फ अलामा मशरिकी. स्थापना 25 ऑगस्ट 1930 पंजाब, लाहोर. ही एक लष्करी संघटना आहे. उद्देश इस्लामी साम्राज्य निर्माण करून सर्व जगावर मुस्लिम वर्चस्व प्रस्थापित करणे. या संघटनेसाठी अल इस्लाह हे साप्ताहिक काढले. इतर खाकसार शिपाई खाकसार. उन्नतीसाठी युद्धाची आवश्यकता आहे आणि युद्धाने शांतता आणते अशी त्यांची श्रद्धा होती. संस्थेचा प्रसार गुप्तपणे चालत होता. लष्करी शिक्षण देण्यात येई. रक्ताने प्रतिज्ञा लिहावी लागत असे. प्रचारासाठी इशारत हे पुस्तक काढले. 1946 साली पंजाब पासून बंगालपर्यंत जे हिंदू मुसलमानाचे दंगे पसरले त्यात खाकसार दलाचा फार मोठा वाटा होता. स्वातंत्र्यानंतर हैदराबादच्या निजामशाहीतही खाकसार दल वाढीस लागले. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? कंबाईन 2018चा प्रश्न. चंद्रशेखर आझाद, रासबिहारी बोस, रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्रनाथ सन्याल.
उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. बंदी जीवन सचिंद्रनाथ सन्याल. आनंद मठ बंकिमचंद्र चटर्जी. प्रॉब्लेम ऑफ द ईस्ट लॉर्ड कर्झन. द इंडियन मुसलमान W. हंटर. इंदुलेखा चंद्र मेनन. टिळक द आर्टिक होम इन द वेदाज. ओरायन गीता रहस्य. रघुनाथ धोंडो कर्वे. संतती नियमन. आधुनिक कामशास्त्र. आधुनिक आहारशास्त्र. आगरकर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले? ESI 2017 मधला प्रश्न. खोल खोल पाणी. अश्वमेध. माझं काय चुकलं. अग्निदिव्य. 4 उत्तर अग्निदिव्य. रत्नाकरी मतकरी यांनी हुंडाबळी या विषयावर अग्निदिव्य हे नाटक लिहिले. व्यक्ती आणि त्यांची नाटके. गोविंद वल्लभ देवल. शारदा. कृष्णजी भास्कर खाडिलकर. सवाई महाराजांचा मृत्यू पहिले नाटक. कीचकवध. राम गणेश गडकरी. प्रेम संन्यास. एकच प्याला. मामा वरेरकर. कुंज विहारी पहिले नाटक. सत्तेचे गुलाम. प्रके आत्रे. भ्रमाचा भोपळा. माधव नारायण जोशी. स्थानिक स्वराज्य. पहिली राजकीय उपहासिका. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता डॅश डॅश यांनी आपली यांनी स्थापना केली. 1 ताराबाई शिंदे. आनंदीबाई जोशी. सावित्रीबाई फुले. पंडिता रमाबाई. उत्तर पंडिता रमाबाई. आर्य महिला समाज 1882. स्थापना 1882 पुणे. पंडिता रमाबाईंनी न्यायमूर्ती रानडे व रमाबाई रानडे यांच्या मदतीने आर्य महिला समाजाची स्थापना केली. कशासाठी? तर देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे. फाउंडर पंडिता रमाबाई. काशीताई कानिटकर. रमाबाई रानडे. डॅश डॅश यांनी आपली पहिली कामगार संघटना स्थापन केली. रामकृष्ण शिंदे. नारायण मेघाजी लोखंडे. रघुजी भिकाजी. नारायण सुरकोजी. STI 2016चा प्रश्न. उत्तर नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगाराच्या हितासाठी 1884 मध्ये बॉम्बे मिल हेड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. 1892च्या फॅक्टरी ऍक्ट प्रमाणे हा STI 2015चा प्रश्न आहे. स्त्री कामगारांना 11 तास करण्यास परवानगी देण्यात आली. स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली. स्त्री पुरुष कामगारांच्या आठवड्याच्या कामाचे 60 तास निश्चित करण्यात आले. आठवड्यातून 1 सुट्टी कामगारांना देण्यात आली. तर पर्याय A, B आणि D फक्त. 2 C फक्त. D फक्त. A फक्त. तर उत्तर आहे A, B, D फक्त. म्हणजे स्त्री कामगारांना 11 तास करण्यास परवानगी देण्यात आली काम. स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली. आणि D आठवड्यातून 1 सुट्टी कामगारांना देण्यात आली.